अंजली ताई, वाल्मी कराडला 7 दिवसांची एसआयटी कोठडी मिळाली आहे. काय आपली पहिली प्रतिक्रिया यावर? नाही, मला असं वाटतंय की 7 दिवसाची पोलीस कोठडी थोडीशी कमी कालावधी त्यांना दिला गेलाय. पण पुन्हा असं देखील वाटतंय की कदाचित त्यांनी परत रिअप्लाय केलं तर एक्सटेंडेड पोलीस कस्टडी पण दिली जाईल, कारण ही पूर्ण चौकशी करायला बराच काळ लागणार आहे आणि या सगळ्याच गोष्टी बाहेर काढायच्या असतील. आता त्या घटकेला ज्या ज्या मागण्या एसआयटीने केल्या त्या अतिशय योग्य आहेत. त्या 9च्या 9 मागण्या त्याच्यावर ते डिटेल इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी त्यांना तो वेळ दिला गेला पाहिजे असंच वाटतंय. निश्चित अंजलीताई, त्यासोबतच तुम्ही जर टीव्ही बघत असाल, न्यूज चॅनल बघत असाल, वकील एक महिला वकील बोलत होती, त्यांच्यासोबत काही महिला देखील होत्या असं त्यांचं म्हणणं आहे आणि या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी गृहमंत्र्यांना आवाहन केलंय, फडणवीसांना, की त्यांनी बीडमध्ये यावं आणि इथली कायदा सुव्यवस्था सुधारावी. या सगळ्या घडलेल्या घटनांबद्दल आपल्याला काय वाटतं? मला आता काळापासून जेव्हा जमावबंदी लागलेली आहे तेव्हा पण परळीत इतकी मोठी मोठी आंदोलनं कशी होऊ देत आहे? आताच्या घटकेला तिथे ताबडतोब परळीमध्ये कर्फ्यू लावण्याची गरज आहे असं मला स्पष्ट वाटतंय आणि कर्फ्यूचीच मागणी मला आता मुख्यमंत्र्यांना मेसेजद्वारे करायची आहे. निश्चित अंजलीताई, त्यासोबतच एसआयटी कडून अनेक महत्वाच्या बाबी, महत्वाचे युक्तिवाद करण्यात आले. एसआयटीने असं सांगितलं की ज्या दिवशी संतोष देशमुखांची हत्या झाली त्या दिवशी चाटे, घुले आणि वाल्मी कराड यांच्यामध्ये संभाषण झालेलं होतं, किंबहुना वाल्मी कराडनं देशमुखांना धमकी देखील दिलेली होती. याच्यामुळे वाल्मी कराड भोवतीचा फास अजून आवळला गेलाय असं आपल्याला वाटतंय? अगदी अगदी, आणि हेच आपल्याला म्हणायचं होतं की ही 2 प्रकरणं वेगवेगळी नाही आहेत. खंडणी मागितली गेली होती, ती मिळत नव्हती आणि त्याचा प्रतिकार जे संतोष देशमुख यांनी केला म्हणूनच त्यांची हत्या झाली आणि ते एक कट होता हे आपण पहिल्या दिवशीपासून सगळेच जण बोलतोय. पण ते का कळू नये आणि हे 2 खटले वेगवेगळे का, 2 वेगवेगळे एफआयआर का केले गेलेत हे आतापर्यंत आपल्याला कळत नाहीये. तर आज जे झालंय, आज सगळी माहिती जेव्हा पुढे आली, 20 मिनिटं संभाषण देखील झाले असं देखील जेव्हा कळतंय, त्यातनं बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील आता. निश्चित अंजलीताई, त्यासोबतच 7 दिवसांची एसआयटी कोठडी मिळालेली आहे, मात्र यापुढे कशा पद्धतीने तपास व्हावा अशी आपली अपेक्षा आहे? नाही, कुठल्याही दया माया न करता, कुठल्याही राजकीय दबावाखाली न येता जर ही चौकशी व्यवस्थित केली तर सगळ्या गोष्टी पटापट सिद्ध होतील. पण त्याच्यासाठी राजकीय दबाव काढून टाकण्यासाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा अपेक्षित आहे आणि तो तात्काळ घेतला गेला पाहिजे. निश्चित, म्हणजे तुम्हाला असं सरळ सरळ म्हणायचं आहे की धनंजय मुंडे यांचा देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये सहभाग थेट अप्रत्यक्ष असू शकतो?